भांडे उचलून घेते सगळे, म्हणजे कसं इडली करायला पटकन तयार करता येईल मला. भांडे घासून पाणी तरून पुसपास करून ठेवून देऊ. पटकन इडलीचे भांडे इडलीची चटणी आणि चिकन खायची इच्छा आहे. चिकन आणि भात. इडलीची तयारी मला साधी इडलीपेक्षा मसाला इडली लय आवडते. मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती मसाला इडली आवडते का साधी इडली. मला मसाला इडली लय आवडते, पण आता डिलिव्हरी बाई खाऊ नाही शकत. इडलीचं पीठ रेडीमेड वापरते, घरी बनवायला टाइम भेटत नाही. एकीकडं पाणी ठेवलं इडलीसाठी गरम व्हायला. बाहेरचं इडलीचं पीठ आणलं ना, मीठ टाकायचंच पडतं त्याच्यात. आपल्या स्वादनुसार. सकाळी डोसे केले, इडलीच्या पिठाचे थोडे खारसट झाले असं वाटत होते मला. बार ये जा परेशान होते. आणि बाहेर माझं लहान बाळ आहे, आज खूप चिडचिड करते, कधी करत नाही. गॅस वगैरे झाला असेल त्याला. कधी कधी झोपते पाजून देते ना, तर डकार काढता येते. एक पहिलं भांडं लावून दिलं. ही माझी मोठी मुलगीला इडली लय आवडते. इडलीला पाव म्हणते ती. पाव काय म्हणते? पाव. लय छोटा आहे तो अजून, लय छोटा. बघते आता चेक करून औषध देते मी तिला. ना मोठी मुलगी लय जीव लावते तिला. हे बघा, लहान आहे ती, पण लहान आहे, पण ती समजून घेते. आपला बाबू जास्त लहान आहे. पण अजून भात बाकी. आता चिकन टाकलेलं आहे. नंतर एवढे भांडे, अजून भांडे नाही, जेवण आधीचे भांडे. हे बघा. आणि माझी लहानी मुलगी तोंडाला हात लावून झोपलेली. टेन्शन पडलं तिला कोणत्या बाताचं काय माहित बिचारी. त्या बाई छोटी माऊ, ही मोठी माऊ, ती मोठी माऊचे पप्पा. आणि आता बनते आमचं चिकन. आधी हे भांडे घासले, एवढे भांडे, अजून तर चिकनचे भांडे, भाताचे भांडे, जेवणानंतरचे पण भांडे राहतील. पण शेंगदाण्याची चटणी, भात, इडली. कसं झालेलं हो माव? कसं झालेलं आहे? छान झालेलं आहे.